हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाती लिटल वर्ल्ड. आज करायची होती मला मुटके. खूप पारंपरिक रेसिपी ही. गव्हाच्या चिकाचं जे काढतोत ना आपण, त्याच्यापासून हे मुटके करणार होते मी. त्याच्यामध्ये थोडंसं मी लाल तिखट, आपली हरभऱ्याची डाळ ती भिजून टाकली, ज्वारी याचं बाजूचं पीठ एवढंच टाकले, बाकी काहीच नाही. आणि हाताने मस्त असे केले. आणि खिडकीतूनच ऊन येतं. वेदिका शूट घेत होती, कारण मला ट्रायपॉड लावायला सुद्धा टाईम नव्हता. आणि तिच्यात थोडासा बोट येतं आहे तिला, एवढं म्हणजे जमलं नाही, पण ठीक आहे, एकदा लेकर पण शिकतेच हळूहळूच. तर अशा हाताने मी प्रेस करत होते, दाबायचे असे. माझी आजीने मला शिकवलेली रेसिपी ही ताईंनं, म्हणजे जुनं ते सोनं म्हणते. तर छान असे म्हणजे छोटे छोटे मुटके बनवले आम्ही. तर वरती नाही जमलं मला, मग खाली बसले. म्हटलं जरा लय वेळ का झाली, बराच वेळ लागेल बनवायला. तर असे भरपूर असे बनवायचे होते, कारण शेजारच्या मावशींना त्यांना सगळ्यालाच खायचे होते. म्हणलं तुमच्या हातचेच आम्हाला मुटके खायचे, तुम्हाला येतात बाई म्हणत होत्या, सांगत होत्या. तर मी बनवले होते. म्हटलं चला, तर मी केलं सर सगळंच खायला भेटेल. तर ज्या काही काही ताईंनी खाल्लेले असतील भरपूर असे, मला नक्की कमेंट करून सांगा ना तुम्ही काय काय टाकता, काय काय नाही. तर मी असे बनवले होते. आणि म्हणजे नेमकी मला ते मळताना त्यांनी तुमच्याकडे थोडा टाकता नाही आला. त्यात कांदा पण कापून टाकला होता, थोडंसं जिरे, लाल तिखट, आणि आपलं हे असतं ना मिरची पावडर, नाही तर कोणाला हिरवी टाकायची हिरवी बी टाकू शकतो आहे. आणि छान असे म्हणजे आता माझ्या सासूंनाच असे लंबुळके ते थोडेसे करतात, आणि माझे थोडेसे चपटे असतात. म्हणजे माझ्या आजीसारखे मी बनवत असते. बाई म्हणत असतात तुला येतात, मला नाही येते तसे, तू तुझे बनवत जाय. तर वरती चीक हाटून झाल्याच्यानंतर मला वरती जायचं होतं, कारण तिथं चूल पेटलेली होती. म्हटलं चला चुलीवर किती वेळ उकडते आणि टेस्ट पण छान येते. तर सर्वात आधी पाणी गरम करायला ठेवलं मी, कारण त्याला म्हणजे स्टीम करायचं असतं. तर काही जण आहेत ना, चांगलं आपलं हे असतं ना, काय म्हणतात, ज्वारीचं कडब्याचं असतं ना, त्याच्यामध्ये उकडीत कोणी तर आपलं ऊसाचं पाचरट असतं त्याच्यामध्ये पण उकडतात ना. आपल्याकडे नाही आहेत, कारण मी चाळण्यातच उकडणार आहे, त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. आणि म्हटलं पडल्या किती वेळ टाईम लागतो, तर कारण ते ताळ वगैरे असतं, तर सगळं हेवी असतं ते काही म्हणजे टेस्ट एवढी छान येते ना. आणि तसं पण गॅस कसा भरपूर लागतो, आणि गॅस तर खूप भासती. तर असं टेरेसवर आम्ही असं पापड्याला वेळेला त्याला सगळ्याला नाही का हे केलं होतं, चूल मांडलेली आहे ना, तिथंच केलं सगळं. तर हे बघा, इकडे एक चाळणा करून ठेवला होता, तोपर्यंत हा पी उकडायला टाकला होता. आणि बाईच्या कुरड्या पण झाल्या होत्या मग सकाळच्या. आणि आदल्या दिवशीच्या कुरड्या असतात अशा साडीवर वाळत घालत असतो इकडे साईडला. ही पूर्ण टेरेसवर आमचं रोजच हेच कार्यक्रम आहे. रोज 2-3 पायल्याच्या कुरड्या, 2-3 पायल्याचा चीक घेत असतो. तर कारण उन्हाळा म्हटलं तर उन्हाळ्याचे पदार्थ हे सगळ्या बाया का आपल्या बनवतातच, कारण वर्षभराचं साठवणीचं आपलं हे ज्वारीच्या पापड्यात ना, वर्षभराचं आपलं कसं साठवणीचं असतं, वर्षभर खायला लागतं. उन्हाळा सुरू झाला का सगळ्या बायांचं हेच काम असतं की पापडे वडे, काही वडे तोडायचे, बटाट्याचं शाबुदाण्याचं करायचं. आम्हाला पण शाबुदाण्याचं बाकी आहे. तुम्हाला ती पण रेसिपी मी पूर्ण रेसिपी दाखवून, कारण आता एकटी असल्यामुळे मला शूट घ्यायला टाईम नाही भेटत. तर त्याच्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम होतं ते मला व्हिडिओ घ्यायला, म्हणजे समोर बोलायलासुद्धा टाईम नाही भेटत. इतकं म्हणजे आता 6 वाजता उठलं ना सकाळी, रात्री 12 वाजेपर्यंत फक्त 6 तास झोप. 12 वाजेपर्यंत काम चालू असतं, गव्हाला पाणी लावायचं, हे करायचं ते करायचं. त्याच्यानंतर मला थोडंसं पार्लरमध्ये जायचं होतं, वेदिकाचे केस पण कापायचे होते. मला पण माझे कापूशी वाटले होते, पण म्हटलं नको आता नाही कापणार, कारण ते रोज पिठात आणि त्याच्यात तसेच होणार आहेत उन्हाने त्याने. तर तिचे कसे डोळ्यावर यायचे आणि केस ना, तर मला ओरडायचे सगळे तिचे केस कापून आण. आणि ती केस कापायला लहानपणीपासून कधीच रडली नाही, खूप छान. त्या ताईंनी पण केस कापले होते तिचे, म्हणजे नंतर तुम्हाला दाखवते. आणि फक्त थोडेसे शेंडे कापले समोरचे, कारण तिला मला म्हणजे जास्त मुलींना केस असले छान दिसतं. पण आपण पण काय करतो तर की जे खाल्लेलं असतं ते परत कसं हे होतं, केसांना जातं, मग तब्येत बारीक होती, तिचा चेहरा पण बारीक दिसायचा. मला पण नाही आवडायचं. म्हटलं जाऊ एवढ्या लवकर, आता शिकतं 5 वर्षाची आहे, तर वाढवायचे. तर माझेच केस मी 7वी-8वीला वाढवले असतील, एवढ्या लवकर नव्हते वाढवले माझ्या आईने पण माझे केस. आणि म्हणजे छान केस कापतात. आणि मला माझे पण स्वतःचे कापायचे होते, पण शॅम्पू पण नव्हता गेला. रोज पीठ चाळायचं म्हटलं तर आम्हाला थोडंसं हेच होतं, ते ड्रायच होऊन जातं पिठाने त्याने केस. तर तिला छान असं ड्रायर मारत त्या ओढत होते, कसं तरी करीत होती, कारण तिला म्हणायची गरम हवा लागते. खूप छान त्यांनी म्हणजे एकदम फिनिशिंग दिली होती, केसांना छान कापले. पण त्यांनी ना मला तर हे आपलं मशीन असतं ना मानेवर, तेच मारलं नाही. मी त्यांना बोलायचं विसरून गेले. खूप छान कट मारला होता बघा ना, किती इतकी सुंदर दिसत होती ना नंतर कट केल्याच्या नंतर. तर त्यानंतर तो पण व्हिडिओ काढला. आणि यशचं बघा, मला केस कापायचे तर मला केस कापायचे, त्याला बी केस कापायचे तिथे. त्याला काय माहिती आहे म्हणजे मुलींचं पार्लर आहे, कापीत नाही, पण त्याला केस कापायची होती म्हणायचा.
तर म्हटलं नको बाबा आणि ताईंचे त्यांचे पण थोडंसं आयब्रो वगैरे पण त्यांना पण करायचं होतं. तर सगळं अंग तिचं झटकून वगैरे दिलं छान असं. फक्त शेंडे कापले बाकी काहीच नाही केलं. आणि खूप असे म्हणजे पूर्ण शोल्डरवरपर्यंत तिचे केस यायचे. तर कापून टाकले आणि ब्रशने त्यांनी सगळे केस पावडर टाकू काढले. आल्याच्यानंतर म्हटलं आंघोळ घालायचे पण केस नाही धुतले मी आल्याच्यानंतर तिचे केस आहे तसे ठेवले. म्हटलं नकोच. तर छान असे मस्त सेट म्हणजे खूप छान दिसत होते वेदिकाला माझ्या. खूप मला असं इतके आवडले होते ना. माझ्याकडे पण ड्रायर आहे पण आपलं नेहमी रोज ड्रायर मारणं केसांना कसं चांगलं नाही. स्ट्रेटनर पण आहे ड्रायर पण आहे. तर खूप छान दिसायची ती. खूप म्हणजे भारी वाटतं तिला कोणता पण अशी साधी आणि इथं मध्येच कशी क्लिप आली माझ्याकडून मलाच कळलं नाही आहे. तर मलाच कळलं क्लिप कशी आली आहे नेमकी. पण चला चुकून झालं थोडंसं आहे त्यात जाऊ द्या. तर नंतर संध्याकाळी पहिलं चाललं होतं गव्हाला पाणी वगैरे लावायचं. रोज म्हणजे एवढं काम असतं ना दोघी सासूनाला आम्हाला. माझ्या सासूबाई येतं म्हणजे पण त्यांना असं बसून ना जमतच नाही. माझ्यापेक्षा जास्त काम त्या करतात. म्हणजे खूप काम मला डेंजर होतं. त्यांचा हातच नाही घालायचा कोणी इतकं काम त्या करतात. आज एवढं वय असेल म्हणजे 55-60च्या घरात असेल त्यांचं वय तरी पण भरपूर असं काम म्हणजे करतात. पहिले जुन्या बायकांना खूप काम करायची सवय होती. आणि पहिले काही दगडा मातीचे पण कामं केले तरी थोडासा मानेत गॅप असल्यामुळे थोडंसं एवढं होत नाही. पण चला करतात तरीसुद्धा मलासुद्धा आवडत मी एवढे काम करते तरीसुद्धा. पोरं पण भरपूरच एन्जॉय करतात. 2-3 जणी पोरी तर माझी भाषी एक पिवळ्या टी शर्टवाली आणि ह्या शेजारची एक ज्ञानेश्वरी ती इतक्या मस्ती करतात ना रोज. आणि लाईट पण गेलेली होती आधी तर बाहेरच खेळत होत्या देव पूर्ण. तर नंतर लाईट आली होती. तर गिरणीत पण एवढी गर्दी झाली होती. नंतर ना पूर्ण 3 वाजता लाईट गेली. तर 9 वाजता संध्याकाळी लाईट गेली. स्वयंपाक करून मी बाहेर आल्याच्यानंतर थोडंसं शूट घेतलं होतं. आणि 2 गिरण्या एवढ्यात कंटिन्यू सारखं चालतं 4-5 तास टेन्शन नाही राहत. म्हणजे पाणी प्यायलासुद्धा टाईम नसतो. भाऊंना एवढं बिझी असतात भाऊ कारण गर्दी तितकी असते रोज. असं एकावर किती कळत येतं दिवसभर किती कदळ येते तरी बी संध्याकाळी तेवढी गर्दी राहतेच. तर ताईनं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.